बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आता संपन्न झाली आहे। बैठकीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जीतन राम मांझी यांना पंतप्रधान निवासस्थानातून बाहेरताना पाहिलं गेलं। ही बैठक कोणत्या विषयावर होती आणि कोणते निर्णय घेण्यात आले याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। अधिकृत माहितीची प्रतीक्षा सुरू आहे। दरम्यान अमित शहा आणि राजनाथ सिंग हे अजूनही मोदींच्या निवासस्थानी आहेत। राजधानी दिल्लीत बैठकांचा सिलसिला सुरूच आहे आणि अनेक वेगवान घडामोडी राजधानी दिल्लीत पार पडतात। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, नितीन गडकरी आणि जीतन राम मांझी देखील या बैठकीतून बाहेर पडताना दिसून आलेत। नेमकं काय या बैठकीत चर्चा झाली आहे, काय माहिती आहे? केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सकाळी 11 वाजता सुरू झाली होती आणि साधारणतः 1 वाजायला 5 मिनिटं कमी असताना ही साधारणतः बैठक संपलेली आहे। या कालावधीमध्ये CCSची बैठक झाली, CCEAची बैठक झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कॅबिनेटची बैठक झालेली आहे। पंतप्रधान निवासस्थानावरून आता एक मंत्री बाहेर पडताना पाहायला मिळते। नितीन गडकरी बाहेर पडताना पाहायला मिळाले, जितेंद्र राम मांझी जे आहेत केंद्रीय मंत्री ते बाहेर पडताना पाहायला मिळाले। सोबतच जर बघितलं धर्मेंद्र प्रधान असो किंवा मग अश्विन वैष्णव यासारखे मंत्री बाहेर निघताना पाहायला मिळत आहे। अजूनही पंतप्रधान कार्यालयामध्ये जी बैठक सुरू होती त्या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देखील उपस्थित होते। हे दोन्ही मंत्री अजूनही बाहेर पडलेले नाही। याचा अर्थ असा होतो की पंतप्रधान आणि या दोघांमध्ये काही वेगळी बैठक सुरू आहे का या संदर्भात लवकरच स्पष्टीकरण होईल। पण महत्त्वाचं म्हणजे दुपारी 3 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संदर्भातली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा करण्यात येईल किंवा कुठल्या विषयांना हिरवा कंदील देण्यात आला आहे या संदर्भातली माहिती निश्चितपणे या बैठकीमध्ये म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री जे आहेत अश्विनी वैष्णव त्याला संबोधित करणार आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये काय निर्णय होतील हे स्पष्टपणे आपल्याला माहिती मिळेल। पण महत्त्वाचं म्हणजे अजूनही अमित शहा आणि राजनाथ सिंग हे पंतप्रधान निवासस्थानीच आहे। त्या थोड्याच वेळात आपल्याला कळेल की कुठल्या विषयावर त्यांची चर्चा सुरू आहे। नक्कीच प्रशांत, पंतप्रधान यांच्या निवासस्थानावरून अनेक मंत्री बाहेर पडतानाचं दिसलंय, पण अजूनही राजनाथ सिंग अजूनही आतमध्ये आहेत आणि गृहमंत्री देखील आहेत। त्यामुळे आणखी काय चर्चा होते ते बघण्यासारखं असेल। पाकिस्तानची घेराबंदी, भारताहून 27हून अधिक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत चर्चा सुरू आहे। अनेक देशांच्या भारताच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवलाय। गृहमंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांनी राष्ट्रपतींची ही भेट घेतली। याचबरोबर कॅबिनेटच्या संरक्षण समितीच्या बैठका सुरू आहेत। विविध देशांच्या राजदूतांना विश्वासात घेतलं जातंय। दरम्यान पाकिस्तानची सगळीकडूनच घेराबंदी करण्यात येते। उरी हल्ल्याचा नेमका आपण कसा बदला घेतला होता हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। 18 सप्टेंबर 2016 रोजी जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा त्याच्यावर हल्ला झाल्यानंतर भारतीय लष्करी तळावर हल्ला करण्यात आला। दहशतवादी हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते। उरी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी तातडीने CCSची बैठक बोलावली। CCS मध्ये संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, गृहमंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा समावेश होता। दहशतवादी हल्ल्यात लष्करी कारवाईतून चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती। सशस्त्र दलांमधील समन्वयासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलांच्या प्रमुखांमध्ये देखील चर्चा होती। मोहिमेचे यश किंवा अपयश काहीही असो, जवानांच्या सुरक्षेला प्राधान्य इथे देण्यात आलं होतं। दरम्यान उरी हल्ल्याचा कसा बदला घेतला हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। ऑपरेशनची तारीख 2दा बदलण्यात आली होती। सुरक्षेच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आलं होतं। जवानांनी नियंत्रण रेषा ओलांडून अनेक दहशतवादी लॉन्च पॅड नष्ट केले होते। लष्करी कारवाईत पाकिस्तानातील 50 जणांचा खात्मा करण्यात आला। त्यात दहशतवादी आणि सैनिकांचाही समावेश होता। सुरंगस्फोटामुळे केवळ एक भारतीय सैनिक जखमी झाला होता। याचबरोबर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या तपासाअंतर्गत NIAची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे। अत्याधुनिक उपकरणांसह बेहसरणमध्ये घाटीत 3D मॅपिंग करण्यात येते।
संशयितांच्या जबाबांवर आधारित ही मॅपिंग दहशतवाद्यांच्या एंट्री आणि एक्झिट पॉइंट ओळखण्यात मदत करणार आहे। सध्या 100हून अधिक लोकांचे जबाब NIAनं नोंदवले आहेत, पण या 3D मॅपिंगमुळे दहशतवाद्यांच्या पळवाटाचा मार्ग, त्यांच्या हालचालींचा तपशील उघड होण्याची शक्यता आहे। तपास यंत्रणा अत्यंत बारकाईने आणि उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने हल्ल्याचा प्रत्येक पैलूचा छडा लावते। ज्या मीटिंग्ज आहेत त्याच्यामध्ये याची सगळ्याची तुलना केल्या जाईल। आर्मीवाले अजून येणार नाही, संरक्षण मंत्रालयाचे लोक तिथे असतील, पण ते आपला प्लॅन अजून नाही सांगणार। पण संरक्षण मंत्री, आपला परराष्ट्र मंत्री आणि अर्थमंत्री सांगतील की इतकं पैसे द्यायची किंवा इतकं हे करायची आमची तयारी आहे, आम्ही तेवढं करू। आणि मग 3-4 दिवसानंतर जेव्हा काही प्लॅन बनेल तो प्लॅन कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीला दिला जाईल। मग परत ते हेच होईल आहे की त्याच्यानंतर अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांची वेगळं बैठक होईल, मग सगळा प्लॅन फायनलाइज होईल आणि मग ॲक्शन सुरू होईल। पाकिस्तानला माहिती आहे की आपण हल्ला करणार आहोत। आता हे यांनी का केलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। काल पाकिस्तान संध्याकाळी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडे गेला, त्यांनी सांगितलं की आम्हाला पैशाची मदत करा कारण भारत आमच्यावर हल्ला करणार आहे। आता सगळ्यांना माहिती आहे की इतक्या लवकर हल्ला होत नाही, हल्ला करायला वेळ लागतो। त्या पण हा पैसा त्यांनी रिलीज करावा आणि त्याच्याकरता चीननी IMFवर दबाव टाकावा, या दृष्टीने यांनी हे वक्तव्य केलेलं आहे असा माझा अंदाज आहे। दरम्यान पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या तपासात एक मोठा खुलासा समोर आलाय। तपास यंत्रणांना टूलकिटशी संबंधित धक्कादायक माहिती मिळाली आहे। लष्कर-ए-तोयबाच्या तहरीक-ए-पाशवान या विंगने डेड ड्रॉप पद्धतीने माहिती आणि शस्त्रांची देवाणघेवाण कशी केली जाते याचा तपशीलवार उल्लेख केलाय। ही पद्धत म्हणजे 2 दहशतवादी एकमेकांना न ओळखता संदेश आणि शस्त्रे एकमेकांपर्यंत पोहोचवतात। विशेष म्हणजे या पद्धतीसाठी सुनसान जागा जसं की एखादं उद्यान किंवा स्मशानभूमी निवडण्याचे निर्देश असतात। हा टूलकिट सिक्युअर ॲपद्वारे दहशतवाद्यांमध्ये पसरवला जात असल्याचंही समोर आलंय। तपास यंत्रणा सध्या या संदर्भातली सखोल चौकशी करतात। दरम्यान पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एक मोठा खुलासा समोर आलाय। गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसा हा गेल्या काही वर्षात काश्मीरमधील 6 मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील होता। त्यामुळे जम्मू काश्मीर पोलिसांनी त्याच्यावर 20 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय। हाशिम मुसा ऑक्टोबर 2024 मध्ये गांदरबलमधील गगनगीर हल्ल्यात सहभागी होता, ज्यामध्ये 6 नागरिकांचा आणि एका डॉक्टरचाही मृत्यू झाला होता। त्याचं नाव बारामुल्ला बूटापथरी हल्ल्यातही समोर आलंय, जिथे 2 जवान आणि 2 पोर्टर्स शहीद झाले होते। NIAच्या सूत्रांनुसार पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद, त्याचा डिप्टी सैफुल्ला आणि काश्मीरमध्ये असलेला हाशिम मुसा या तिघांचा मुख्य सहभाग आहे। या तिघांनी मिळूनच या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती मिळते। हाशिम मुसा काश्मीरमध्येच असल्याची शक्यता आहे आणि तो दक्षिण काश्मीरच्या जंगलात लपलेला असू शकतो असा अंदाज वर्तवला जातोय। काही गुप्तचर इनपुट्सनुसार तो पाकिस्तानमध्ये परतण्याच्या प्रयत्नातही असू शकतो। सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात त्या संदर्भात एक शोध मोहीम सुरू केली आहे। जर हाशिम मुसा जिवंत पकडला गेला तर तो पाकिस्तान विरोधात थेट पुरावा ठरू शकतो। पहलगाम